थोड्याच वेळात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे 27,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। तर मित्रांनो, काही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, चला आता आपण बघूया की कोणत्या शेतकऱ्यांना ही 27,500 रुपये रक्कम जमा होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण बघू शकतो शिंदे सरकारने शेतकऱ्याला दिलेला मोठे एखादी जर घोषणा असेल तर ती शेतकऱ्यांसाठी आता झालेली आहे मित्रांनो। तर प्रत्येक शेतकऱ्यांना आता मिळणार 18,900 रुपये। शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर झालेल्या 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त उर्वरित 75% कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो। या मंडळामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती आता लागू होणार आहेत, असा निर्णय आपल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल यांनी घेतला आहे मित्रांनो। केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला, मात्र राज्यातील उर्वरित महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75% कमी किंवा 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला असा निकष लक्षात ठेवून 1021 मंडळांचा मित्रांनो दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त देण्यात येणाऱ्या महसूल म्हणजे जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, कृषी पंपाच्या बिलामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही 33.5% एवढी सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात सुद्धा माफ। मित्रांनो, अशा नवनवीन सुविधा आता शेतकऱ्यांना हे देण्यात येणार आहे मित्रांनो, ते बी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता। त्याचबरोबर आपण जर मित्रांनो पुढे बघितलं तर मित्रांनो आपण बघू शकतो रोहा अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथं पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज तोडणी खंडित करणे या सवलती 1021 महसूल मंडळामध्ये आता लागू करण्यात आला आहे। दुष्काळ सदृश संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्याचे सर्व अधिकार या समितीला आता मित्रांनो देण्यात आला आहे, असं शासन निर्णय सुद्धा सांगतो मित्रांनो। त्याचप्रमाणे मदत आता या शेतकऱ्यांना कशी मिळणार ते आता आपण पुढे बघू। नुकसानग्रस्त 2,707 शेतकऱ्यांना मदत मिळेल। प्रत्येकाच्या खात्यात मित्रांनो मदत रक्कम ही त्यांच्या खात्यात ही मदत रक्कम डायरेक्ट त्यांच्या खात्यातही अपलोड केली जाणार आहे। त्यासाठी KYC करावे लागणार आहे। KYC केली की ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। त्याचप्रमाणे जर आपण विचार केला नुकसानीचे स्वरूप हे कशा प्रमाणात असणार आहे, तर नुकसानीचे स्वरूप आपण बघू शकतो वादळ आणि गारपिटीमुळे भाजीपाला किंवा फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले होते। गारपीट नुकसानग्रस्त त्या शेतकऱ्यांना आता सुद्धा ही मदत लागू होणार आहे। त्याचप्रमाणे ही मदत सरसकट शेतकऱ्यांना असणार आहे, यामध्ये कोणतेही निकष नवीन ऍड केले नाही। त्याचप्रमाणे 2 हेक्टरच्या ऐवजी ही मदत शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंत राहणार आहे। त्याचप्रमाणे 27,500 डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे, ती बी DBTद्वारे। फक्त तुमची KYC कंप्लीट लागेल। तर मित्रांनो, मदत कशी असणार आहे, तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या तातडीने मदत आणि मदतीची मागणी केली होती। प्रांत अधिकारी हरीश सूळ आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी त्वरित मदत करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना म्हणजे सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिकांचे पंचनामे करण्यासाठी त्या टायमात समिती सुद्धा तयार केली होती आणि समितीने असा निकाल सुद्धा दिला होता की अतोनात इथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, म्हणून या शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट DBTद्वारे पैसे हे 27,500 रुपये थोड्याच वेळात आता जमा होणार आहे मित्रांनो। आपल्याला माहिती आता ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे जमा होणार आहे। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती। जर माहिती आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।